पंढरपूर तालुक्यात सध्या निवडणुकीचा फिवर चढला असून गोपाळपूर जिल्हा परिषद गटात कमळाची चर्चा जोरात सुरू आहे। भाजपच्या उमेदवार दुर्गाताई अंकुशराव यांच्या रूपाने या गटाला विकासाचा नवा चेहरा मिळाला असल्याची भावना मतदार व्यक्त करत आहेत। दुर्गाताईंनी प्रत्येक वाडी वस्तीवर वैयक्तिक संवाद साधत महिला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घातलाय। रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या पंचसूत्रीवर त्यांनी भर दिला असून त्यांच्या साध्या राहणीमानामुळे महिला वर्गाचा त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय। त्यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत। लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता गोपाळपूरच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे। इथल्या माता भगिनींच्या आयुष्यात बदल घडवणं हेच माझं ध्येय आहे, असं दुर्गाताई सांगत आहेत। तिथून खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि जेव्हा आम्ही गावदौरे वगैरे करतो, भेटी देतो, जनतेचा खूप छान उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यांचा आणि जनतेचा पाठिंबा आहे आम्हाला सगळ्यांचा। पक्षाने पुन्हा तुमच्याच घरात उमेदवारी दिलेली आहे, काय कारण वाटतं याचं? पक्षाने पुन्हा विश्वास ठेवला तुमचा? माझे पती जेव्हा जिल्हा परिषदेचे सदस्य होते गोपाळपूर गटातून, तेव्हा बरीचशी कामं खूप व्यवस्थित झालेली आहेत आणि ज्या काही योजना आहेत त्याही खूप छान राबवलेल्या आहेत आणि त्या योजना राबवत असताना मीही त्यात थोडंफार लक्ष घातलेलं आहे। म्हणजे कामं कुठवर आली, काय राहिलं, पाठपुरावा केलेला आहे त्या गोष्टीचा। हे लोकांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी मला उमेदवारी दिलेली आहे। एकंदरीत सरांचे जेव्हा काम चालू होतं त्याचा पाठपुरावा केलेला आहे, त्याचा अनुभव पण तुम्हाला आलेला आहे। या अनुभवाचा तुमच्या या उमेदवारीची वेळी किंवा पुढच्या टर्ममध्ये कसा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? नक्कीच याचा फायदा होईल, कारण जी काही कामं झालेली आहेत आणि जी काही अजून कामं व्हावीशी वाटतात ती कामं करण्याची खूप इच्छा आहे। जसं की रस्ते, वीज, पाणी, महिलांचं सशक्तीकरण आणि खूप साऱ्या योजना ज्या काही राज्यात आणि केंद्रात आहेत त्या मला सर्व लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत। मागच्या काळामध्ये पोळूच्या दवाखान्याचा एक विषय आला होता। पोळूच्या दवाखान्यामध्ये नेमकं कशी बदल केलेली आहे? पोळूचं जे पहिलं रुग्णालय होतं ते ग्रामीण रुग्णालय होतं आणि ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे आसपासची जी गावं होती त्या गावांसाठी ते रुग्णालय कमी पडत होतं। मग त्या रुग्णालयाचं रूपांतर आम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये केलेलं आहे। 30 बेडचं ते हॉस्पिटल आहे। मग तिथे ऑपरेशन, डिलिव्हरी जे महत्त्वाचे जे उपचार आहेत ते त्या रुग्णालयात उपलब्ध आहेत। त्याचबरोबर गावोगावच्या ज्या शिक्षण, आरोग्य सुविधा आहेत ह्याही आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे, राज्यामध्ये आहे, आता बऱ्याचशा महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये पण आलेलं आहे। जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून समोर जाताना जनतेला काय आवाहन करतात, कसं त्यांना सामोरं जातं? केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे ज्या काही योजना आहेत, मग त्या महिला सबलीकरण असो, लाडकी बहीण योजना असो, महिलांना अर्ध्या पैशांमध्ये पास म्हणा किंवा तिकीट म्हणा, शिवाय गरोदर महिलांना आणि त्यांचं मूल व्यवस्थित संगोपन व्हावं म्हणून जो काही योजना राबवली जाते ती योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन। आपल्याला भविष्यात जिल्हा परिषद म्हणून सदस्य झाल्यानंतर काय म्हणजे आपल्या समोरचे आव्हान असेल किंवा आपण कशा प्रकारचे काम करणार आहे? जिल्हा परिषदेचे सदस्य झाल्यानंतर लाईट, पाणी, वीज, शिक्षण आणि महिला सबलीकरण ह्याच्यामध्ये जे आव्हान येतात त्याच्यावर मला काम करण्याची इच्छा आहे। आपण मतदारांना आता काय आव्हान करणार आहात? गेल्या वेळेस जेव्हा माझे मिस्टर जिल्हा परिषदेला होते तेव्हा बरीचशी कामं झालेली आहेत। आता इथून पुढेही कामं करण्याची मला सर्व मायबाप जनतेने संधी द्यावी यासाठी मी त्यांना मतदानरूपी आशीर्वाद मागत आहे। सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी ही मी विनंती करते। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।